हाय हॅलो नमस्कार. मी प्रतीक्षा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आजच्या नवीन दिवसाच्या छानशा व्हिडिओमध्ये. तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर बघा सकाळ सकाळ अशी मॉर्निंग झालेली होती. तर म्हणलं चला मस्त असा आपण नाश्ता बनवून घेऊ. तर आज नाश्त्याला मी बनवले होते छान असे पोहे. तर पहा पोहे कसे झालेत कसे नाही. आणि आज मी मोदक पण बनवणार आहे, ते पण मी तुम्हाला पुढे दाखवते. व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. व चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. तर चला बघू आपला पुढला व्हिडिओ. तर कोणाकोणाला असे पोहे आणि त्याच्यावरती बारीक टाकलेली शेव असे कोणाकोणाला आवडते ते पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा. त्यानंतर काय माझं आलेलं होतं काल पार्सल. मला चला आता पार्सल तुम्हाला ओपन करून दाखव काय केलं. तर मी ऑनलाईन मिशोवरून मी ऑनलाईन काय केलं तर काय नाही ते पण दाखवते. तर बघा याच्यामध्ये काय आहे. तर याच्यामध्ये आहे छान असं फ्रीजचं कवर आणि इकडं मी केलं ते हँगर पण केलं ते. तर मी तुम्हाला दाखवते ओपन करून की आपलं फ्रीजचं कवर कसं आहे कसं नाही ते पण तुम्ही पुढे बघत राहा. पण एक नंबर क्वालिटी आली ती बरं का. मी अगोदर आहे ना ओपन केलं तर थोडं म्हटलं चल तुम्हाला पण दाखव. तर बघा कलर कसा वाटला कसा नाही ते पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा. मग काय दुपारी झाली मोदकाची तयारी करायची सुरू. कारण म्हणलं प्रिशा झोपली तोपर्यंत आपलं आवरून घ्यावं. इकडं खसखस असं खोबरं मी चिरून घेतलं आणि इकडं गुळे कापून घेतला आणि इकडं छान अशी थोडीशी खसखस पण घेतली होती. मला खसखस भाजून घ्यावा आणि हे मिक्स करून घ्यावा सगळं. तर मला चला मिक्सरमधून काढून घेऊ काय घेतलं काय नाही ते पण तुम्हाला दाखवू एकदा. मग काय सगळं साहित्य भरकन असं आपलं मिक्सरमधून काढून घेतलं आणि मग नंतर म्हणलं गॅसवरती कढई ठेवली छान अशी. मग म्हणलं चला आता आपण परतून घेऊ. तर बघा हे सगळं मिश्रण मी त्याच्यामध्ये परतून घेतलं आहे. फक्त हावरीच आलं. खसखस आणि खोबरं मिक्सरला बारीक ग्राइंडर करून घेतलं. नंतर परतताना मी वरून गूळ टाकला तर छान असं तयार केलं. तर मग काय केली ना मग आपण पण मोदक बनवायला सुरुवात. तर बघा मोदकाचा आकार कसा आला आहे आपल्या. एवढं काय आपल्याला जमत नाही पण चला प्रयत्न आहेत. आता देवबाप्पा बसलेले आहेत गणपती. तर म्हणलं चला त्यांना हे मोदक करावात. तर बघा इकडं माझं चाललं होतं मोदकाची तयारी करायचं. मग म्हणलं चला तुम्हाला पण दाखवा आपल्याला जमतोय कसा ते तुम्ही पण मला सांगा. तर बघा घेतले ना आपण पण पटपट मोदक बनवू. आकार कसे आलेत कसे नाही ते पण सांगा. जाऊ द्या जसे येते तसे येतं पण देवबाप्पाला आवडतात कसे केले तरी. मग काय पटकन म्हणलं चला आता आपण भरभर असे तळून घेऊ. कारण आरतीचा पण टाईम आलेला होता. मग म्हणलं चला तुम्हाला पण दाखव तळताना किती छान असे केले ते मोदक. आणि हे मोदक मी बनवले होते मैद्याचे. कारण मैद्याचे हे मोदक बनवले ना जास्त कुरकुरीत असे आणि कडक होतात. झाले ना आपले बी मोदक रेडी. तर बघा किती छान असे मोदक रेडी आहेत आपले. तर चला तुम्ही पण या मोदक खायला छानपैकी. तर चला इथंच मी व्हिडिओचा आता शेवट करते. तो व्हिडिओ जर कोणाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा. चला भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.